महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण नांदुरी गावात पारंपरिक उत्साहात बैलपोळा सण साजरा। नांदुरी गावात बळीराजाचा सर्वात मोठा सण मानला जाणारा बैलपोळा उत्सव उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। दिवसभर सुरू असलेल्या पावसाचा विचार न करता शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना नदीत नेऊन स्वच्छ धुतले। बैलांच्या शिंगांना रंगीबेरंगी रंग लावून चौर, झुली, नवीन कासरे व शेषण घालून त्यांना डौलदार मिरवणुकीसाठी सजविण्यात आले। शेतकरी आपापल्या सजवलेल्या बैलांना घेऊन गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी आले। मंदिर परिसरात बैलांच्या डौलदार मिरवणुकीमुळे वातावरण मंगलमय झाले। या प्रसंगी शेतकरी गंगाधर साबळे यांनी बैलांप्रती आपली भावना व्यक्त करत बैल हे शेतीचे खरे मित्र असून त्यांच्या कष्टामुळे शेतकऱ्यांच्या घरी अन्नधान्य येते असे सांगितले। या उत्सवात शेतकरी नाना गवडी, पवन साबळे, विलास हिरे, बेबीलाल खिल्लारी, विश्वनाथ बागुल, राजाराम भोये, किरण ठाकरे, सुनील राऊत, हरिश्चंद्र गवडी, उत्तम राऊत, गंगाधर भोये, गणपत हिरे आदींनी आपल्या बैलांची आकर्षक सजावट करून पोळा साजरा केला। गावातील वातावरणात उत्साह, आनंद आणि पारंपरिक रंग भरत नांदुरी गावातील बैलपोळा सण अविस्मरणीय ठरला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे, नांदुरी। देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। दरवर्षी पोळा सण हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। आमच्या नांदुरी गावामध्ये पोळा सण फार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। दरवर्षी मारुती मंदिराजवळ शेतकरी बैल पोळ्याच्या दिवशी सजवून मारुती मंदिराजवळ घेऊन येत असतो। मारुती मंदिराजवळ बैलांना सलामी देत असतो आणि अशा प्रकारे पोळा उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।